नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतो आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारी प्रत्येक अपडेट पोलीस भरती संबंधित असो किंवा इतर कोणत्या सरळ सेवा भरती संबंधित असो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. ठीक आहे, तर आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, गोवर या रोगासाठी डॅश डॅश विषाणू कारणीभूत असतो. ऑप्शन ए पॅरामिक्झो, बी वर्सिला, सी मंप, डी विरिओला. आणि योग्य आन्सर आहे. मी 5 सेकंद थांबेन, तुम्हाला पॉज करायची आहे स्क्रीन आणि याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 20 ते 25 सेकंदमध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचं आहे. आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन ए पॅरामिक्झो. गोवर या रोगासाठी पॅरामिक्झो विषाणू कारणीभूत असतो. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 536 मध्ये डॅश डॅश येथे झाला. ए हस्तिनापूर, बी लुंबिनी, सी घोलविरा, डी वैशाली. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी लुंबिनी. आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते. ए सी राजगोपालाचारी, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी शंकर दयाळ शर्मा, डॉक्टर अब्दुल कलाम. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आत्तापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती बनलेले एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. त्यांनी 1952 ते 1962पर्यंत राष्ट्रपती पदावरती ते होते. आणि आत्ताच्या विद्यमान राष्ट्रपती जर म्हटल्या तर द्रौपदी मुर्मू या आता सध्या राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या 15व्या तसेच दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण होत्या तर त्या 2007मध्ये निवडून आलेल्या प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि द्रौपदी मुर्मू या सेकंड महिला राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या कोणती. ऑप्शन ए 36, बी 48, सी 32, डी 42. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 48. राज्यसभेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांची संख्या जर म्हटली तर ती 19 आहे. तसेच जर राज्य विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहिली तर विधानसभेत 288 आमदार असतात आणि विधान परिषदेत 78 आमदार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. ए सरदार वल्लभभाई पटेल, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी जगजीवन राम, डी CH भाभा. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल. त्याचप्रमाणे जर माहिती घ्यायची म्हटली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही. ए साहिवाल, बी निमार, सी खिलार, डी मुरा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुरा. मुरा ही म्हैशीची जात आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नदीतील सर्वात मोठे बेट आहे. ए लक्षद्वीप, बी माजुली, सी चिल्का, डी निकोबार. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी माजुली. माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. हे बेट आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसले आहे. माजुली हे देशातील पहिले बेट आहे जे 2016मध्ये सरकारी जिल्हा बनलेले आहे. ठीक आहे, सरकारी जिल्हा बनलेले हे देशातील पहिले बेट आहे माजुली. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन ए मुंबई, बी अहमदनगर, सी सातारा, डी पुणे.
आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? ए कोयना, बी भीमा, सी शरावती, डी कृष्णा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी भीमा. सोलापूर जिल्ह्यात आहे. जलाशयाचे नाव आहे यशवंत सागर. उजनी धरणाचे जलाशयाचे नाव यशवंत सागर आणि ते सोलापूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? ए मुलताई, बी त्र्यंबकेश्वर, सी महाबळेश्वर, डी पुणे. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी महाबळेश्वर. काही नदी आणि त्यांचं उगमस्थान बघूयात आपण. गोदावरी नदीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे. कृष्णा नदीचं आत्ताच पाहिलं महाबळेश्वर सातारा येथे आहे. भीमा नदीचं उगमस्थान भीमाशंकर पुणे या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे तापी या नदीचं उगमस्थान सातपुडा पर्वतरांगेत मुलताई या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मणिपूर राज्याची राजधानी डॅश डॅश आहे? ए अगरतला, बी इम्फाळ, सी कोहिमा, डी गुवाहाटी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी इम्फाळ. राज्य आणि राजधानी करूनच ठेवा, कारण त्याच्यावरती एक हमखास प्रश्न असतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जी पोलीस भरतीला प्रत्येक जिल्ह्याची कोणती एक्झाम होत असेल कोणत्याही जिल्ह्याची, तर त्याच्यामध्ये राज्य आणि त्याची राजधानी याच्यावरती एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोच. ठीक आहे. तर त्यामुळेसाठी आपल्याला राज्य आणि राजधानी प्रत्येक आपल्याला परीक्षेवेळी आधी रिवाईज करणं गरजेचं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मागच्याच आपण वेळेला पाहिलं की त्यावेळेला नागालँड राज्याचं विचारलं होतं. नागालँड राज्याची राजधानी कोहिमा आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण? ए चंद्रकांत, बी पंडितराव नगरकर, सी शाहू मोडक, डी पु ल देशपांडे. आणि याचं योग्य आन्सर आहे डी पु ल देशपांडे. 13वा प्रश्न आहे, वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिशेस आहे? ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी दक्षिण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? ए 66.6, बी 30, सी 56.6, डी 80. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 56.6. आता हा जो प्रश्न आहे तो जर एक्झामला अचानक आला तर जर आपण याची प्रॅक्टिससुद्धा केली नसेल PYQची, तर हा प्रश्न जे MPSC करणारे त्यांना हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, पण जे पोलीस भरती करत आहेत त्यांना हा प्रश्न टफ जाऊ शकतो. त्यामुळे जर PYQ सिरीज जर तुम्ही लावली असेल किंवा जर इतरही तुम्ही PYQ प्रश्न जर सोडवत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. ठीक आहे. कारण हा जर प्रश्न परत रिपीट झाला तर याचा आन्सर तुम्हाला देता येईल, पण जर तुम्ही PYQ प्रश्न पाहतच नसाल तर मात्र तुमचं नुकसान याच्यामध्ये नक्की होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे PYQ प्रश्नांचं महत्त्व खूप जास्त आहे आपल्या एक्झाममध्ये. 50 ते 60% प्रश्न मी वारंवार सांगतोय रिपीट होतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही आपले व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही जर डेली 20 ते 25 प्रश्न तुम्ही पाहिलेत तर 14 ते 15 मिनटं देऊन, तरी तुम्हाला त्याचा फायदा येत्या परीक्षेमध्ये होणार एवढंही नक्की आहे, शुअर आहे. ठीक आहे. म्हणूनसाठी रेग्युलरली पाहत जा आपले व्हिडिओ. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भात संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे? ए पुणे, बी कर्जत, सी अमरावती, डी नंदुरबार. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कर्जत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे इसवी सन डॅश डॅशमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली? आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बघूयात. 1854, 1856, 1852 आणि 1851. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1854. आता हाच प्रश्न हा रिपीट झालेला प्रश्न आहे. मागे ज्या वेळेला विचारलं होतं त्यावेळेला नाव दिलं होतं कावजी दावर यांनी जी
गिरणी सुरू केली ती कोणत्या साली, आता विचारलं आहे की कोणत्या साली सुरू झाले, 1854मध्ये. आणि मागच्या वेळेला 1854मध्ये कोणती कापड गिरणी सुरू झाली होती मुंबई येथे, असं प्रश्न होता. ठीक आहे, तर पाहूयात आपण. मुंबई येथे 7 जुलै 1854मध्ये कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. या गिरणीचे नाव होते बॉम्बे स्पिनिंग मिल. ठीक आहे, प्रश्न उलट सुलट करून नेक्स्ट टाईम एक्झाममध्ये विचारले जातात, त्यामुळे PYQ प्रश्न करणं गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. हरिहरेश्वरला सुंदर डॅश डॅश आहे. A किल्ला, B थंड हवेचे ठिकाण, C ऐतिहासिक, D समुद्रकिनारा. आणि जो योग्य आन्सर आहे ऑप्शन D समुद्रकिनारा. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात डॅश डॅश क्रमांक आहे. A पहिला, B दुसरा, C तिसरा, D चौथा. आणि जो योग्य आन्सर आहे ऑप्शन B दुसरा. आत्ता आपण या PYQ सिरीजमध्ये जरी आपण पाहिलं ना, तरी हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे, पण तरीसुद्धा मुलं काय करतात, कन्फ्यूज होतात आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जरी म्हटले तरी तिथे क्रमांक लिहितात तिसरा, कारण आपल्याला माहिती असतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. ठीक आहे, तर असं कन्फ्युजन जरी एवढं जरी आपण केलेलं असलं तरीसुद्धा आपलं कन्फ्युजन होतं. त्यामुळे नीट लक्ष समजून घ्या नक्की प्रश्न काय आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलं आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र हा भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिला आहे उत्तर प्रदेश. आणि त्याचप्रमाणे जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिला आहे राजस्थान, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आपला महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ओके, पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही. नाही विचारले, कोणते राज्य निर्माण झाले नाही. A इमादशाही, B आदिलशाही, C कुतुबशाही, D विजयनगर. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन D विजयनगर. तर कोणते कोणते झाले, इमादशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर इमादशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही हे राज्य निर्माण झाले, विजयनगर नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. A इसवी सन 1674, B इसवी सन 1646, C इसवी सन 1666, D इसवी सन 1672. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन A इसवी सन 1674. जन्म कधी झाला तर 19 फेब्रुवारी 1630मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती. मृत्यू झाला 3 एप्रिल 1680मध्ये रायगड किल्ल्यावर. आणि 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढचा प्रश्न आहे, देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश हे आहे. A खुलताबाद, D अहमदाबाद, C दौलताबाद, D औरंगाबाद. ऑप्शन बरोबर बघूयात, C दौलताबाद. देवगिरीचे नवीन नाव दौलताबाद हे आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश डॅश येथे झाला. ऑप्शन A नाशिक, B नगर, C अमरावती, D पुणे. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन D पुणे. पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. A कर्मवीर भाऊराव पाटील, B महात्मा फुले, C महात्मा गांधी, D वि दा सावरकर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन A कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न पाहूयात, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे. A आचार्य अत्रे, B यशवंतराव चव्हाण, C शिवाजी सावंत, D बाळासाहेब देसाई. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन B यशवंतराव चव्हाण. याचप्रमाणे जर म्हटलं तर आधीच्या एक्झाममध्ये काही मृत्युंजय या कादंबरीविषयी सुद्धा विचारण्यात आलेलं होतं प्रश्न. तर मृत्युंजय ही कादंबरी कोणाचं आत्मचरित्र आहे, तर ते शिवाजी सावंत यांचं आत्मचरित्र आहे. यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर
पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. ए. आयुक्त, बी. शेरीफ, सी. मुख्य न्यायाधीश, डी. राज्यपाल. आपल्याला माहिती आहे याचा आन्सर आहे ऑप्शन डी, राज्यपाल. आणि आत्ता सध्या विद्यमान राज्यपाल आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे श्री रमेश बैस. ठीक आहे, तर हे होते 25 प्रश्न, PYQ प्रश्न. असेच आपण प्रश्न नेहमी घेऊन येणार आहोत. डेली आपले असणार आहेत 20 ते 25 प्रश्न. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.